नमस्कार लाडक्या बहिणींनो, कालपासून लाडकी बहिणी योजने अंतर्गत डिसेंबरचा महिना हा सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना देण्याची जी सुरुवात आहे तर ती करण्यात आलेली आहे. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्हाला हा हप्ता का मिळाला नाही. त्यांनी आपली केवायसी पूर्ण केली होती तरीही त्यांना हा हप्ता मिळाला नाही. त्यांना नोव्हेंबरचा हप्ता हा आला होता, परंतु डिसेंबरचा हप्ता त्यांना दिला गेला नाही. त्यांनी केवायसी सुद्धा केलेली आहे. याच्या मागचं काय कारण असू शकतं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहिणी योजनेची केवायसी डिसेंबरच्या महिन्यात केली असेल, परंतु ती केवायसी सक्सेस झाली आहे का फेल झाली हे तुम्हाला माहीत नाही. कारण तुम्ही जेव्हा लाडकी बहिणी योजनेची केवायसीची प्रोसेस केली असेल तर तेव्हा तुम्हाला लाडकी बहिणी योजनेची केवायसी झाली असा मेसेज आला असेल, परंतु ती केवायसी खरोखर सक्सेस झाली का फेल झाली हे सुनिश्चित करणं तितकंच महत्वाचं आहे. तर हे तुम्ही व्हेरीफाय कशा पद्धतीने करू शकतात तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्टेप टू स्टेप सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मित्रांनो. चला तर तुमची केवायसी सक्सेस झाली आहे का नाही चेक करूया. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचंय तर जी आधार वेबसाईट आहे म्हणजे आधार लॉग इन याच्याने होत असते, तर या वेबसाईटवर यायचंय. या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली या वेबसाईटवर यायचं आहे. मी इथं तुम्हाला लॅपटॉपची विंडो दाखवतोय, परंतु तुम्ही हे तुमच्या मोबाईलमध्येही केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. फक्त मोबाईलमध्ये करताना क्रोम बॉक्समध्ये जो डेस्कटॉप मोड येत असतो तर तो डेस्कटॉप मोड ऑन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही वेबसाईट व्हिजिट करताना काही अडचण येणार नाही. तर बघा, इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. तर बघा लाडक्या बहिणींनो, इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डसोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP गेला असेल तो OTP टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी काही विंडो उघडेल. तर अशा पद्धतीने ही जी विंडो आहे तर ती तुमची उघडणार आहेत. तर याच्यात आपल्याला काय करायचं आहे तर आता बघा, इथं ऑथेंटिकेशन हिस्ट्री बघा, इथं तुमच्या उजव्या हाताला दिसत असेल ऑथेंटिकेशन हिस्ट्री. तर या पर्यायावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आता जो कालावधी तर तो कालावधी सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्ही कोणत्या डेटला तुमची केवायसी लाडकी बहीण योजने अंतर्गत केली होती, तुम्हाला एक्झॅक्ट ती आठवण नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर इथं सिलेक्ट मोडॅलिटीमध्ये ऑल करून घ्यायचं आहे. तर सिलेक्ट मोडॅलिटीमध्ये ऑल करा. त्यानंतर स्टार्ट डेटमध्ये काय करायचं आहे तर इथं जुलै 2025 पासून जे तर ते देण्यात आलेलं आहे, त्यामुळे इथं डायरेक्ट जुलै 2025 पासून सिलेक्ट करून घ्या आणि एंड डेट आजची सिलेक्ट करून घ्या. तुम्ही ज्या तारखेला हा व्हिडिओ पाहत असेल तर ती तारीख एंड डेट सिलेक्ट करून घ्या. आता काय करायचं आहे तुम्हाला, बाजूला बघा पेज ऑथेंटिकेशन हिस्ट्री या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर तुम्ही जेवढी ठिकाणी OTP त्यानंतर बायोमॅट्रिकने व्यवहार केले असतील आधारसोबत तर तेवढी हिस्ट्री आपल्याला आता येणार आहे. तर बघा, ही जी हिस्ट्री यात OTP 60% जी हिस्ट्री तर OTPची बायोमॅट्रिकची 40% आणि डेमोग्राफिक म्हणजे आय स्कॅनची 0 आहे. तर इथं आपल्याला आता काय करायचं आहे, आता आपण ज्या महिन्यात आपली केवायसी केली होती तर त्या महिन्यात चेक करायचं आहे. तर इथं डेट देण्यात आलेले आहेत. तर डिसेंबरमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपली केवायसी केली, त्यामुळे डिसेंबर महिन्याची इथं बघा 11/12/2025ला ही जी केवायसी झाली OTPच्या माध्यमातून झाली आणि ही जी केवायसी तर ती सक्सेस झाली. बघा इथं दिसत असेल तुम्हाला, ही जी केवायसी तर ती सक्सेस झाली आणि कोणी केली तर DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे लाडकी बहिणीची जी योजनेची ऑथॉरिटी तर त्यांनी ही केवायसी केली. तर इथं सक्सेसचं स्टेटस आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं फेलियर स्टेटस सुद्धा आहे. तर बघा इथं खाली एक केवायसी झाली किंवा डेमोग्राफिक झाली तर तो फेलियर झाला आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या याच्यासमोर जरी फेलियर झालं असेल तर तुमची केवायसी झालेली नाही असं तुम्हाला समजायचं आहे, म्हणून तुमचे पैसे हे आले नाही. आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपली केवायसी केली आणि तेव्हा त्यांना सक्सेसचा मेसेज आला होता, परंतु त्यांचे पैसे आले नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही एकदा हे चेक करून घ्या, क्रॉस चेक करून घ्या तुमची केवायसी सक्सेस झाली आहे की नाही, इथं तुम्हाला ती समजून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या डेटला केवायसी केली असेल ती डेट जरी तुम्हाला एक्झॅक्ट आठवण असेल तर तुम्ही
इथं ती डेटच्या समोर तुमचं जी KYC स्टेटस आहे तर ते सक्सेस झालं आहे का नाही. तर इथं बघा सक्सेस झालेली OTPने ही KYC केली होती आणि DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ही KYC केलेली. तर त्याची जी ट्रान्झॅक्शन ID आहे त्यानंतर रिस्पॉन्स कोड सगळी डिटेल्स तुम्हाला इथं शो होऊन जाईल. ज्या लाडक्या बहिणींचं इथं फेलियर झालं असेल तर समजून घ्यायचं त्यांची KYC अनसक्सेसफुल झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हेरीफाय करू शकतात की लाडकी बहीण योजनेची तुमची KYC झालेली आहे की नाही. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.